नमस्कार, मी डॉक्टर आशा. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू फीवर, व्हायरल फीवर आणि आता झिका व्हायरस या व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण अतिशय वेगाने वाढतं आणि पेशंटला कळत नाही की नेमका त्यांना व्हायरल फीवर झालाय, फ्लू झालाय, डेंग्यू झालाय, चिकनगुनिया झालाय का झिका व्हायरसची इन्फेक्शन आहेत. तर आज मी खास तुमच्यासाठी डेंग्यू फीवरबद्दल अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. डेंग्यू फीवर म्हणजे नेमकं काय, लक्षणं सुरुवातीची कोणती असतात, कोणती लक्षणं अशी असतात की लगेच आपल्याला हॉस्पिटलाइज व्हायला पाहिजे किंवा कोणत्या लक्षणांमुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, या सगळ्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तसेच कोणत्या तपासण्या कधी करायला पाहिजे, अँटीजन टेस्ट कधी करायला पाहिजे, डेंग्यू PCR टेस्ट कधी करायला पाहिजे किंवा अँटीबॉडीज टेस्ट कधी करायला पाहिजे आणि इतर कोणत्या तपासण्या डेंग्यू फीवरमध्ये करायला पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. डेंग्यू फीवर म्हणजे नेमकं काय ते बघूयात. डेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. एडिस इजिप्ती किंवा एडिस अल्बोपेक्टिस नावाच्या डासांमुळे हा प्रामुख्याने आजार होतो. याला टायगर मॉस्किटो असेही म्हटलं जातं, कारण त्याच्या अंगावर पांढरे चट्टे असतात आणि हा डास चावल्यानंतर तुम्हाला 3 ते 10 दिवसानंतर लक्षणं दिसायला लागतात. डेंग्यू फीवरचे प्रामुख्याने 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे फेब्राईल. यामध्ये तुम्हाला हायग्रेड फीवर 104-40 डिग्री सेल्सिअस पर्यंत हायग्रेड ताप असा तुम्हाला यायला लागतो. कालावधी 2 ते 10 दिवसापर्यंत असू शकतो. अतिशय प्रमाणात स्नायूमध्ये वेदना, हाडांमध्ये दुखणं, बॅकएक, अशक्तपणा, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, डोळ्यांची हालचाल केली की डोळे दुखतात. या टप्प्यामध्ये तुम्हाला अतिशय स्नायूंमध्ये पेन, सांध्यांमध्ये पेन होतं, म्हणूनच याला ब्रेकबोन फीवर असेही म्हटलं जातं. हा कालावधी 2 ते 10 दिवसांचा असू शकतो. ताप तुमचा कमी होतो आणि दुसरा टप्पा सुरू होतो, त्याला क्रिटिकल फेज असं म्हटलं जातं. तर या क्रिटिकल फेजचा कालावधी 24 ते 48 तासानंतर येतो आणि याच्यामध्ये तुमच्या शरीरात कॉम्प्लिकेशन व्हायला लागतात आणि तुमच्या जीवाला धोका होऊन हॉस्पिटलाइज करावं लागतं. वेळेत जर तुम्ही हॉस्पिटलाइज नाही झालात तर तुमच्या जीवाला धोका होतो आणि काही पेशंट दगावले जातात. म्हणून हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे रिकव्हरी फेज. हा टप्पा पुढच्या 3 दिवसानंतर येतो. याच्यामध्ये पेशंटच्या शरीरात रिकव्हरी व्हायला लागते, अंगावर पुरळं वगैरे यायला लागतात आणि पेशंट हळूहळू स्टेबल झालेला असतो. तर रिकव्हरी फेज. तर डेंग्यू व्हायरसचे एकूण 4 सिरोटाईप आहेत. तर कोणते ते सिरोटाईप? डेंग्यू 1 व्हायरस, डेंग्यू 2 व्हायरस, डेंग्यू 3 व्हायरस, डेंग्यू 4 व्हायरस. एखाद्या माणसाला जर डेंग्यू 1 व्हायरस सिरोटाईपचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्या शरीरात लाईफ लॉंग त्याच्याबद्दल इम्युनिटी, प्रतिकारशक्ती डेव्हलप होते आणि परत त्याला कधीही डेंग्यू 1 व्हायरसचं इन्फेक्शन होत नाही. मात्र उरलेल्या 3 सिरोटाईपचं त्याला इन्फेक्शन होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला आयुष्यामध्ये 4 वेळा डेंग्यू होऊ शकतो. सांगायचा एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर तुम्हाला पहिला डेंग्यू होऊन गेला असेल, सपोज तुम्हाला डेंग्यू सिरोटाईप 1 ने इन्फेक्शन झालं असेल आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला सिरोटाईप 3 किंवा 2 किंवा 4 ने जर इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला गंभीर लक्षणं दिसू शकतात आणि तुमच्या जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते. कारण ज्यावेळेस तुमच्या शरीरात डेंग्यूच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होतात त्या अतिशय ॲग्रेसिव्ह रूप धारण करतात आणि प्रतिकारशक्ती इतकी वाढलेली असते आणि एवढं ॲग्रेसिव्ह झाल्यामुळे तुमचं शरीर त्या डेंग्यूच्या विरोधात लढण्यासाठी अतिशय आक्रमक होतं आणि तुमच्या शरीरामध्ये त्याचा दुष्परिणाम जास्त बघायला मिळतो. डेंग्यूच्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला जास्त दुष्परिणाम होत नाही, तर तुमचीच रोगप्रतिकारशक्ती अतिशय ॲग्रेसिव्हरित्या त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट लढायला जाते आणि आपल्याला कॉम्प्लिकेशन होतात. तुम्ही म्हणाल हे कसं? यालाच आपण मेडिकल लँग्वेजमध्ये अँटीबॉडीज डिपेंडंट इन्हान्समेंट असं म्हणतो. याच्यामध्ये तुमच्या अँटीबॉडीज तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात प्रोटेक्ट करण्यासाठी, वाचवण्यासाठी लढायला जातात आणि तुम्हाला कॉम्प्लिकेशन होतात. म्हणजे कसं? ज्यावेळेस डेंग्यू हिमोरेजिक फीवर आपण म्हणतो, रक्तस्राव झालेला आपण पेशंटमध्ये बघायला म्हणजे आपण बघतो की तोंडातून रक्त येतंय, कानातून रक्त येतंय किंवा संडासमधून रक्त येतंय, खूप रक्ताच्या उलट्या होत आहेत, असं ज्यावेळेस आपण ऐकतो तर त्याचं कारण काय असतं? या डेंग्यू व्हायरस फीवरमध्ये तुमच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांची जी आतली वॉल असते, जी भिंत असते, त्याला एंडोथेलियम असं म्हटलं जातं. या एंडोथेलियमला आपली रोगप्रतिकारशक्ती इतकी हायपर ॲक्टिवेट झालेली असते तर या एंडोथेलियल वॉलचा
ज्या भिंती आतल्या असतात त्या ब्रेक व्हायला लागतात, त्याला तडे जायला लागतात आणि त्यामुळे काय होतं, या ज्या रक्तवाहिन्यांमध्ये जे रक्त असतं आणि रक्ताबरोबर जे पाणी असतं, जो प्लाझ्मा असतो तो बाहेर पडायला लागतो, रक्तवाहिन्यांच्या बाहेर पडून आपल्या शरीरात म्हणजे शरीरामध्ये पसरायला लागतो। आता ही रक्तवाहिनी याच्यामधून जे तडे गेलेले आहेत, वाटा ज्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामधून पाणी लीक होऊन होऊन ते कुठे जमा व्हायला लागतं, तुमच्या पोटामध्ये, तुमच्या गुडघ्यामध्ये, तुमच्या छातीमध्ये, तुमच्या घोट्यामध्ये, सगळीकडे चेहऱ्यावर सूज यायला लागते आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे त्रास दिसायला लागतो। जर तुमच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा झालं तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल, तुमच्या पोटामध्ये पाणी झालं, लिव्हर तुमचं खराब झालं तर तुम्हाला असायटिस सारखा कॉम्प्लिकेशन असे होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो। कारण तुमच्या शरीरातलं पाणी, जे रक्तवाहिन्यातलं पाणी आहे ते कमी होऊन तुमचं शरीर शॉकमध्ये जातं, बीपी कमी होतं आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही, हायपॉक्सिक स्टेट तिथे डेव्हलप होते आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तिथे काय होतं, आपल्या रक्तातील ॲसिड वाढायला लागतं, ॲसिडोसिस तयार होतं आणि काय होतं की शेवटी सगळे जे महत्त्वाचे ऑर्गन आहे जसं लिव्हर, किडनी, लंग, ब्रेन या ऑर्गन्सला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, ॲसिड वाढल्यामुळे हे ऑर्गन्स हळूहळू निकामी व्हायला लागतात आणि त्याच कंडिशनला आपण मल्टी ऑर्गन फेल्युअर असं म्हणतो आणि पेशंट मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये गेल्यानंतर त्याचं वाचणं अवघड होऊन जातं। म्हणूनच आपल्याला डेंग्यूला खूप सिरियसली घ्यायचं आहे। भले तुम्हाला लक्षणं सौम्य प्रकारची असतील तरीही तुम्ही विसरू नये की तुम्हाला 3 टप्प्यांमधून कधी कधी हा डेंग्यू जाऊ शकतो, फेब्राईल, क्रिटिकल आणि रिकव्हरी फेज। प्रत्येक पेशंटमध्ये हे 3 टप्पे येतात का, तर तसं नाही। काही पेशंटमध्ये फेब्राईल फेज, डायरेक्ट रिकव्हरी फेज येऊ शकते, परंतु काही पेशंटमध्ये 3 टप्पे येऊ शकतात। म्हणून प्रत्येक पेशंटनी आपल्या म्हणजे आपल्याला जर फ्लू सारखी लक्षणं असतील तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे, घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही, पण तुम्हाला याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांना नॉलेज मिळावं आणि तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेता यावी यासाठीच हा प्रयत्न। विशेष म्हणजे तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होतंय की नाही हे जाणून घेण्यासाठी काय लक्षणं दिसत असतील बरं। एकतर तुमचं लघवीचं प्रमाण कमी होत असेल, तुमची हातपाय थंड पडत असतील, तुमच्या तोंडाला, जिभेला, घशाला कोरड पडत असेल आणि तुम्हाला अतिशय प्रमाणात गळून गेल्यासारखं वाटत असेल, हे प्रमुख साईन आहे डिहायड्रेशनचं। म्हणून कोणताही ताप असेल, व्हायरल असू देत, बॅक्टेरियल असू देत, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची हे आपण बघणारच आहोत। आता आपण बघूयात की डेंग्यूचा धोका जास्त प्रमाणात कोणत्या व्यक्तीला असतो। ज्या मुलांचं वय 1 वर्षापेक्षा कमी असेल, प्रेग्नन्सी, गर्भधारणा झालेल्या महिला यांना धोका जास्त असतो। तसेच ज्या लोकांना HIV, एड्स, कॅन्सर किंवा ज्यांची इम्युनिटी, प्रतिकारशक्ती ऑलरेडी कमी आहे किंवा ज्यांचं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं आहे अशा लोकांना धोका जास्त असतो। तसेच काही लोक ज्यांना कोमॉर्बिडिटीज असतात जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन, क्रॉनिक किडनी डिसीज, ज्यांची किडनी फेल आहे, डायलिसिस चालू आहे, लिव्हरचे आजार, लिव्हर सिरोटिक झालेला आहे, लिव्हर सिरोसिस जे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत म्हणजे डिकॉम्पेन्सेटेड डिसीज लिव्हरचे असतील तर अशा लोकांमध्ये, किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे, IHD, ज्यांचं बायपास झालेलं आहे, ज्यांना जुनाट असे क्रॉनिक आजार असतात अशा लोकांना जास्त प्रमाणात धोका असतो। तसेच ज्या लोकांना रक्ताशी निगडित आजार असतात, ज्यांचं कोयागुलेशन प्रोफाईल डिरेंज असेल, म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया ऑलरेडी त्यांच्या शरीरात होत नसेल व्यवस्थित, अशा लोकांना धोका असतो। तसेच काही लोकांना जे हिमोग्लोबिन रिलेटेड ज्या पॅथीज असतात, सिकेल सेल ॲनिमिया, थॅलेसिमिया, ब्लड डिसऑर्डर आपण म्हणतो, अशा लोकांना जास्त प्रमाणात धोका असतो। आता लक्षणं प्राथमिक काय असतात ते आपण सविस्तर बघूयात। डेंग्यू फीवरमध्ये एकतर ताप हा उच्च असतो, हाय ग्रेड फीवर 104 ते 40 डिग्री पर्यंत तुम्हाला ताप येऊ शकतो। दुसरं म्हणजे हा कालावधी 2 ते 10 दिवसांपर्यंत असतो। अंग दुखायला लागतं, स्नायू दुखायला लागतात, हाडांमध्ये वेदना व्हायला लागतात, पाठीमध्ये दुखायला लागतं, उलट्या, मळमळ, जुलाब काही लोकांना व्हायला लागतात किंवा काही लोकांना डोळ्यांच्या आतमध्ये दुखायला लागतं किंवा छोट्या छोट्या पुरळं किंवा रॅशेस त्यांच्या शरीरावर जाणवायला लागतात। आणि हा जो आहे त्याला आपण म्हणतो की विदाऊट वॉर्निंग साईन। ह्याच्यामध्ये वॉर्निंग साईन असं काही नाही, जे फ्लू सारखी लक्षणं असतात तीच लक्षणं आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये दिसतात। आता वॉर्निंग साईन कोणते आहेत,
ते आपण बघूयात। त्यासाठी मी एक शॉर्ट फॉर्म तयार केलेला आहे। आता बस करा लवकर पोहोचा हॉस्पिटलला। आता बस करा लवकर पोहोचा हॉस्पिटलला। ए फॉर ॲब्डॉमिनल पेन, टेंडरनेस म्हणजे तुमच्या पोटामध्ये अतिशय वेदना होत असेल, दाबलं किंवा हात लावला तर तिथे अतिशय दुखत असेल, त्याला आपण टेंडरनेस म्हणतो। बी म्हणजे ब्लीडिंग, ब्लीडिंग म्हणजे रक्तस्राव होणं, तुमच्या कानातून, नाकातून किंवा तोंडातून, तुमच्या लघवीमधून किंवा तुमच्या व्हजायनामधून किंवा पीव्ही ब्लीडिंग आपण म्हणतो, किंवा संडास वाटे जर तुम्हाला रक्तस्राव होत असेल तर हे सुद्धा वॉर्निंग साईन आहे। आता तिसरं म्हणजे सी म्हणजे काय? क्लासिकल फ्लुइड ॲक्युम्युलेशन म्हणजे तुमच्या शरीरात पाणी जमा व्हायला लागलं आहे, तुमच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होतंय, तुमच्या पोटामध्ये पाणी जमा होतंय, किंवा तुमच्या पायाला सूज येतेय, चेहऱ्याला सूज येतेय, हातापायाला सूज येतेय आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, कारण तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या लीक व्हायला लागलेल्या आहेत, तिथे तुमचं फ्लुइड लॉस व्हायला लागलेलं आहे, बीपी कमी होतोय, तर हे एक महत्त्वाचं साईन। आता चौथं साईन म्हणजे लवकर पोहोचा, एल म्हणजे की तुम्हाला लिथार्जी, वीकनेस, टायर्डनेस, रेस्टलेसनेस, अतिशय गळून जाणे हे एक महत्त्वाचं लक्षण आहे, वॉर्निंग साईन आहे। तुम्ही जर एका जागेवरून उठू शकत नसाल, हलू शकत नसाल तर लिथार्जी एक महत्त्वाचं साईन आहे। आता पाचवं साईन म्हणजे की तुम्हाला पर्सिस्टंट ओमेटिंग म्हणजे सतत उलट्या होत असतील तर हे सुद्धा एक महत्त्वाचं वॉर्निंग साईन आहे, हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे, कारण फ्लुइड लॉस होतोय, पाणी शरीरात टिकत नाही, डिहायड्रेशन मध्ये पेशंट जाणार, शॉक मध्ये जाणार आणि नंतर मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये। आता सहावं साईन म्हणजे हिपॅटोमेगाली, एच फॉर हिपॅटोमेगाली म्हणजे तुमच्या लिव्हरला अतिशय प्रमाणात सूज आलेली असेल, तुमच्या लिव्हरची साईज 2 सेंटीमीटर पेक्षा वाढलेली असेल आणि तुमच्या हाताला लिव्हर जाणवत असेल तर हे एक सुद्धा वॉर्निंग साईन आहे, तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा, आता बस करा लवकर पोहोचा हॉस्पिटलला, हे लक्षात ठेवून लक्षणं लक्षात ठेवा आणि लवकर हॉस्पिटलला पोहोचा। आता डेंग्यू मध्ये कोणत्या प्रकारच्या तपासण्या कधी आणि कोणत्या वेळी करायला पाहिजे ते बघूयात। डेंग्यूची तपासणी करत असताना अँटीजन टेस्ट, डेंग्यू NS1 अँटीजन टेस्ट प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये केली जाते। पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला ताप आल्यापासून पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये ही तपासणी पॉझिटिव्ह येऊ शकते। जोपर्यंत व्हायरस तुमच्या रक्तामध्ये आहे तोपर्यंत ही तपासणी पॉझिटिव्ह येते। पुढच्या 5-7 दिवसांनी ही तपासणी तुम्हाला डेंग्यू असून सुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकत नाही, कारण अँटीजन टेस्ट डिटेक्ट होत नाही आपल्या रक्तामध्ये। म्हणजे ताप आल्यानंतर 3 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये डेंग्यू NS1 अँटीजन टेस्ट करायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची तपासणी म्हणजे डेंग्यू अँटीबॉडीज तपासणी। ही तपासणी ताप आल्यानंतर 5 ते 10 दिवसांनी पॉझिटिव्ह येते, कारण ज्यावेळेस तुम्हाला व्हायरसचं संक्रमण होतं, अँटीजन तुमच्या रक्तामध्ये जातात, त्याला फाईट करण्यासाठी, त्याच्या विरोधात लढण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती ॲक्टिवेट होते, अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि ह्या अँटीबॉडीज तयार होण्यासाठी 5 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो आणि इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते। तर अँटीबॉडीज तुमच्या शरीरात डेंग्यूच्या पॉझिटिव्ह आल्या तर तुम्हाला डेंग्यू आहे आपण असं म्हणतो। तर आता 5 ते 10 दिवसांनी ही तपासणी करायला पाहिजे, कारण अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात, आधी केली तर अँटीजन पॉझिटिव्ह येईल। तर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं असं आहे की जर तुमची डेंग्यू IgG पॉझिटिव्ह आली असेल आणि IgM निगेटिव्ह आलं असेल तर तुम्हाला आता म्हणजे सध्याच्या घडीला डेंग्यूचं इन्फेक्शन नाही, तुम्हाला आधी कधीतरी किंवा आत्ताच इन्फेक्शन होऊन गेलं आहे असा त्याचा अर्थ होतो। परंतु जर ज्यावेळेस तुमचं डेंग्यू IgM पॉझिटिव्ह येतं आणि डेंग्यू IgG निगेटिव्ह येतं, याचा अर्थ आहे की तुम्हाला आत्ताच्या घडीला डेंग्यूचं इन्फेक्शन चालू आहे, तुम्ही डेंग्यूच्या फीवरमध्ये आत्ता सध्या आहात आणि तुम्ही रिसेंट इन्फेक्शनमध्ये आहात असा त्याचा अर्थ होतो। डेंग्यू IgM अँटीबॉडीज ह्या आपल्या शरीरात 3 महिन्यांपर्यंत टिकतात आणि डेंग्यू IgG अँटीबॉडीज ह्या आपल्या शरीरात लाईफ लॉंग मरेपर्यंत टिकतात। त्यामुळे IgG पॉझिटिव्ह आलं तर जुनाट डेंग्यू झालाय, IgM पॉझिटिव्ह आलं तर आता फ्रेश तुम्हाला डेंग्यू झालाय, हे लक्षात ठेवा।
आता डेंग्यू PCR सुद्धा काही ठिकाणी तपासलं जातं. ज्यावेळेस तुमचं अँटीबॉडीज पण निगेटिव्ह येतं किंवा अँटीजन टेस्ट पण निगेटिव्ह येते, लक्षणं तुम्हाला जर डेंग्यू सारखी वाटत असतील तर काही वेळेस डॉक्टर डेंग्यू PCR नावाची तपासणी करायला सांगतात. महाग असते, कालावधी जास्त लागतो रिपोर्ट यायला, पण ॲक्युरेसी 90% असते आणि ट्रीटमेंट करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. अँटीबॉडीज सुद्धा तुम्हाला एलायझा मेथडने केल्या जातात. अँटीजन टेस्ट सुद्धा तुम्ही चांगल्याच लॅबमध्ये करावी अशी मी तुम्हाला म्हणजे विनंती करेल. जे NABL ॲक्रिडेटेड ज्या लॅब असतात त्या ठिकाणी तुम्ही ही तपासणी करावी अशी मी विनंती करेल. आता दुसऱ्या आणखी काय तपासण्या केल्या जातात. आता हे झालं डेंग्यूचं डिटेक्शन आहे की नाही करण्यासाठी अँटीजन, अँटीबॉडीज किंवा PCR टेस्ट. आता तुमच्या रक्तामध्ये तुमचं जे रक्तातील घटक आहेत ते कसे आहेत हे बघण्यासाठी कंप्लीट ब्लड काउंट तपासला जातो. त्याच्यामध्ये तुमच्या WBC किती आहेत, तुमच्या प्लेटलेट किती आहेत, तुमचं हिमॅटोक्रिट किती आहेत हे सगळं तपासलं जातं. आता व्हायरल इन्फेक्शनमध्ये आपलं रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी होतं हे माहितीच असेल तुम्हाला. तर WBC कमी असणं, प्लेटलेट कमी होणं आणि तुमच्या हिमॅटोक्रिटमध्ये कमी जास्तपणा असणं हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या उपचार पद्धतीसाठी. ते मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. दुसरी तपासणी केली जाते ती म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. तुमचं लिव्हरचं काम कसं चालू आहे, लिव्हरला सूज आलेली आहे का, बिलिरुबिनचं प्रमाण किती आहेत, लिव्हरचे एन्झाईम किती प्रमाणात वाढलेत, लिव्हर एन्झाईम ठीक आहेत की नाही हे सगळं तपासलं जातं. दुसरं महत्त्वाचं केलं जातं तुमचं कोॲग्युलेशन प्रोफाईल. त्याच्यामध्ये LDH, D डायमर, PTTK अशा तपासण्या केल्या जातात. काही वेळेस CT स्कॅन करावा लागतो म्हणजे तुमच्या छातीमध्ये किती प्रमाणात पाणी झालेलं आहे हे बघण्यासाठी, पोटामध्ये किती प्रमाणात पाणी झालेलं आहे हे बघण्यासाठी, इंटरनल ब्लिडिंग आहे की नाही हे बघण्यासाठी CT स्कॅन काही वेळेस कॉम्प्लिकेटेड पेशंटमध्ये केला जातो. सगळ्याच पेशंटमध्ये करत नाहीत. जे कॉम्प्लिकेटेड पेशंट आहेत, क्रिटिकल फेजमध्ये जे गेलेले आहेत अशा पेशंटमध्ये अशा काही तपासण्या केल्या जातात. तर कधी कधी डेंग्यूच्या पेशंटमध्ये चिडचिडेपणा, रेस्टलेसनेस, इरिलिव्हंट टॉक, बरळणं किंवा कन्फ्यूज असणं, डेलिरियम सारखी जर लक्षणं असतील तर अशा पेशंटला डेंग्यू इन्सिफिलायटिस आहे की नाही हे बघण्यासाठी MRI ब्रेन केला जातो आणि डेंग्यू इन्सिफिलायटिसचं निदान केलं जातं. या प्रामुख्याने काही तपासण्या केल्या जातात ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता आपण बघूयात की डेंग्यूची ट्रीटमेंट कशी केली जाते आणि काय महत्त्वाची काळजी घ्यायला हवी. डेंग्यूच्या उपचार पद्धतीमध्ये आपण 3 ग्रुप तयार करूयात. एक ग्रुप म्हणजे की ज्या पेशंटला कुठल्याच प्रकारची वॉर्निंग साईन नाहीत, कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत असा ग्रुप. दुसरा म्हणजे ग्रुप की गंभीर लक्षणं आहेत किंवा नाहीत पण पेशंटला हाय कोमॉर्बिडिटीज आहे जसं की हायपरटेन्शन, IHD, हार्टचे आजार, क्रॉनिक किडनी डिसीज, डायबेटीज अनकंट्रोल असेल किंवा ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट, किमोथेरपी चालू असेल, कॅन्सर, जे हाय रिस्क पेशंट आहे ज्यांचं वय 1 वर्षापेक्षा लहान असेल, ज्या मुलांचं, प्रेग्नेंट, हा दुसरा ग्रुप येईल. तिसरा ग्रुप येईल की ज्यांच्यामध्ये वॉर्निंग साईन आहेत. तर अशा 3 पद्धतीचे ग्रुप केले तर उपचार पद्धती डॉक्टर कसे करतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. जर आपण पहिल्या ग्रुपमध्ये मोडत असू म्हणजे की आपल्याला काही गंभीर लक्षणं नाहीत, फ्लू सारखी लक्षणं आहेत, ताप, थंडी, डोकेदुखी, मसल पेन किंवा बोन पेन किंवा स्नायू पेन आपण म्हणूयात, किंवा हाडांमध्ये दुखत असेल, उलटी, मळमळ, पोट थोडंसं हलकंसं दुखत असेल पण तुम्ही छान घरात बसून खाऊ शकत असाल, तुम्हाला ओरली तुमचं म्हणजे जेवण तुम्हाला जात असेल, तुम्ही पाणी व्यवस्थित पित असाल, तुम्हाला कुठलंही डिहायड्रेशनचं साईन नसेल तर तुम्ही अगदी घरात आरामात बसून डेंग्यूवर उपचार घेऊ शकतात. तर उपचार काय करायला हवेत तसं बघितलं तर हे व्हायरल फीवर आहे. याच्यामध्ये तुम्हाला अँटीव्हायरल देता येत नाही किंवा अँटीबायोटिक देण्याचा काहीच रोल नाही. परंतु काही वेळेस डॉक्टर सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून अँटीबायोटिक देतात पण सहसा त्याचा काहीच रोल नाही. रोल आहे तुमचं हायड्रेशन, तुमच्या शरीरातलं पाणी टिकवणं, तुमचं जेवण चांगलं असणं, तुमचा ताप कंट्रोलमध्ये ठेवणं. हाच महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे हायड्रेशन आणि तापाचं मॅनेजमेंट करणं. म्हणजे बघा तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये मोडत असाल, ताप येतोय, सगळी लक्षणं आहेत, चांगलं पाणी जात आहे, लघवी तुम्हाला 5-5, 6 तासांनी व्यवस्थित होतीये, संडासला व्यवस्थित होतीये, कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत,
तर तुम्ही छान फळांचे ज्यूस घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, पूर्ण आपलं सात्विक साधं घरातलं ताजं फ्रेश जेवण घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते पचायला सोपं जाईल आणि तुम्हाला फक्त झोपून राहायचंय, पाणी व्यवस्थित घ्यायचंय, ताप आला की क्रोसिनची एक गोळी घ्यायची आहे। 6 तासांनी आपण क्रोसिनची गोळी ही रिपीट करू शकतो। प्रत्येक 6 तासांनी ताप आलाय 2-2 तासाला घ्यायची आहे का, तर नाही, 6 तासांचा कमीत कमी आपल्याला गॅप ठेवून क्रोसिनची गोळी घ्यायची आहे। आता तापाची मॅनेजमेंट करण्यासाठी काय करायला हवं, मी जसं सांगितलं की क्रोसिन 6-6 तासांनी घ्यायचं। जर ताप तुम्हाला 100च्या पुढे असेल, 102, 103 असेल, पाणी तर प्यायचंच आहे। लघवीचं प्रमाण आपल्याला बघायचं आहे, प्रत्येक 5 तासाला 6 तासाला लघवी होते की नाही ह्याच्यावर आपल्याला वॉच ठेवायचा आहे। दुसरं म्हणजे ताप आल्यानंतर तुम्हाला खूप हायग्रेड ताप आला असेल तर कोमट पाण्यामध्ये अगदी हलकंसं कोमट पाणी घ्यायचंय, त्याच्यावर स्वच्छ असा कपडा बुडवून आपल्या माथ्यावर पोटावर तुम्ही हा कपडा ठेवायचा आहे। ताप कमी झाला, लूज कपडे घालायचे, कॉटनचे कपडे घालायचे आणि हलकासा फॅन चालू करून थोडा वेळ बसायचंय, जेणेकरून तुमचा ताप कमी होईल। खूप हाय कूलर लावायचा आहे किंवा एसी लावायचा आहे असं करायचं नाही, हलकासा फॅन लावायचा, जेणेकरून तुमच्या बॉडीमधलं टेम्परेचर रेग्युलेट होण्यासाठी मदत होईल। यालाच आपण टेपिड स्पंजिंग असं म्हणतो। थंड पाण्यामध्ये रुमाल बुडवायचा आणि तो डोक्यावर ठेवायचा, हे चालणार नाही। त्यामुळे काय होईल, तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतील आणि त्यामुळे तुमचा ताप तर कमी होणारच नाही, उलट ताप जास्त वाढण्याची शक्यता असते। हलक्याशा कोमट पाण्यामध्ये तुम्ही या पट्ट्या दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकता। आता हे झालं पहिल्या ग्रुपमध्ये तुम्ही जर मोडत असाल। मला आणखी ते आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला की जर तुम्ही पाणी प्यायला सांगितले म्हणून साधं पाणी 3-4 लिटर पीत बसला तर ते योग्य आहे का, तर नाही। जास्त तुम्ही पाणी प्यायला लागला तर तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतो, सोडियमची मात्रा कमी होऊ शकते, डायल्यूट होऊ शकतो आणि सोडियम कमी झाल्यामुळे हायपोनॅट्रिमियाची कंडिशन काही पेशंटमध्ये डेव्हलप होऊ शकते। त्यामुळे अशा लोकांनी काय करायचंय, 2 लिटर तुम्ही साधं पाणी घ्या, ताजे फळांचे जे रस असतात ते घ्या किंवा मुगाचं कडण घ्या, तसेच डाळीचं पाणी घ्या, भाज्यांचे सूप घ्या, हलकसं म्हणजे जिरं धण मीठ टाकून असे भाज्यांचे तुम्ही सूप घेऊ शकता, ताज्या फ्रेश भाज्यांचे। दुसरं म्हणजे फळांचे मी सांगितलं ज्युसेस घेऊ शकता आणि तुम्ही नारळाचं पाणीही घेऊ शकता, ORSचं पाणी घेऊ शकता किंवा इलेक्ट्रोलाइट एनर्जासारखे पाणी तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट हे बॅलन्स राहतील, त्याचं संतुलन बिघडणार नाहीत आणि तुमच्या शरीरातील हायड्रेशन पाण्याची लेवल मेंटेन राहील, तुम्हाला रिकव्हरी होण्यासाठी त्याचा जास्त फायदा होईल। आता तुम्ही दुसरा टप्पा बघूयात। आता हा पहिला ग्रुप झाला, आता आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये मोडत असू। प्रेग्नन्सी असेल किंवा असे क्रॉनिक आजार, कोणतेही गंभीर स्वरूपाचे आजार असतील किंवा काही पेशंटची रिसेंट ऑपरेशन झालं असेल, किमोथेरपी, कॅन्सर, ह्या सगळ्या हाय रिस्क पेशंटमध्ये आपल्याला वॉर्निंग साईन असू किंवा नसू तर आपल्याला हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन राहणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं की काही असे भाग असतात किंवा अशा ठिकाणी दवाखाने अवेलेबल नसतात किंवा हॉस्पिटल जवळपास नसतात, अशा ठिकाणच्या लोकांनी सुद्धा ॲडमिट होणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाईल, त्यांचं फ्लूइड लेवल मॅनेजमेंट केली जाईल आणि अशा लोकांनी हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे। ज्यांना तातडीची सेवा मिळण्यासाठी जर खूप परगावी जावं लागत असेल तर अशा लोकांनी सुद्धा जर डेंग्यू डायग्नोज झालं असेल तर स्वतःहून ॲडमिट होणं अतिशय गरजेचं होईल असं म्हणेल, कारण कधी कोणाला क्रिटिकल फेज जर झाली तर त्याची लगेच मॅनेजमेंट व्हावी यासाठी हा प्रयत्न, बाकी काही नाही। तिसरा ग्रुप म्हणजे की ज्या लोकांमध्ये डेंग्यू हिमोरेजिक फीवर, डेंग्यू शॉक सिंड्रोम ही कंडिशन डेव्हलप झालेली आहे। आता डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हिमोरेजिक फीवर हे काय असतं, आता जसं मी सांगितलं, ज्यावेळेस डेंग्यू व्हायरस आपल्या शरीरात जातो, अँटीबॉडीज तयार होतात आणि या अँटीबॉडीज अतिशय ॲग्रेसिव्ह होऊन या व्हायरसला मारण्यासाठी जे आपली प्रतिकारशक्ती अतिशय आक्रमक होते आणि आपल्या ज्या रक्तवाहिन्यांना तडे जातात, प्लाझ्मा लीक व्हायला लागतं, पाणी लीक व्हायला लागतं, पाणी जमा व्हायला लागतं, पाणी कमी झालं की पेशंट शॉकमध्ये जातो, शॉकमध्ये गेला की ऑक्सिजन कमी होतं, ॲसिडोसिस होतं, मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं आणि पेशंटला
म्हणजे जीव जातो। आता आपण हे सगळं बघितलं तर अशा पेशंटमध्ये मॅनेजमेंट काय केली जाते, यांना तर हॉस्पिटलाइज करावंच लागणार, कारण वॉर्निंग साईन आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना बरीच अशी गंभीर लक्षणं पण दिसत आहेत। तर या लोकांमध्ये काय ट्रीटमेंट केली जाते जे हॉस्पिटलाइज झालेले असतात। आता ज्या लोकांना अतिशय उलट्या होत आहेत आणि पाणी बिलकुल जात नाही अशा लोकांनी सुद्धा ॲडमिट व्हावं, कारण पाणी जर कमी होत असेल तर शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते। तर डॉक्टर काय करतात, तुमचं हिमोग्रामची तपासणी करून तुमच्या रक्तामध्ये हिमॅटोक्रिट PCV किती प्रमाणात आहे। समजा माझं HB 10 आहे तर माझं हिमॅटोक्रिट 3 टाईमने जास्त असेल, म्हणजे 30 तरी पाहिजे। जर म्हणजे अंदाजे आपल्या HBच्या 3 पटीने तुमचं हिमॅटोक्रिट पाहिजे। डेंग्यू फीवरमध्ये जर तुमचं हिमॅटोक्रिट वाढत असेल म्हणजे तुमचं प्लाझ्मा म्हणजे रक्तवाहिन्यांना तडे गेले, प्लाझ्मा लीक होतोय, पाणी लीक होतोय आणि त्यामुळे तुमचं फक्त तिथे RBCच नुसतं त्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत, बाकीचं पाणी सगळं निघून गेलंय, फक्त RBC गट्टा तिथे जमा झालाय, म्हणून तुमचं हिमॅटोक्रिट वाढलेलं असतं। म्हणजे हे एक इंडिकेशन आहे की तुमच्या शरीरात पाणी कमी होते। म्हणून डॉक्टर हिमोग्राम रोज तपासून तुमची प्लेटलेट किती आहेत, तुमचं हिमॅटोक्रिट किती आहे हे बघण्याचा प्रयत्न करतात। जर तुमचं 3 टाइम्स असेल तर म्हणजे ठीक आहे, म्हणजे 10 ला 30 असं असेल तर ठीक आहे, पण तुमचं HB 10 आणि तुमचं हिमॅटोक्रिट 50, 60, 70 आले तर तुमचा रिपोर्ट तो डेंजर आहे। म्हणजे तुमचं फ्लुइड लॉस किंवा पाण्याची कमतरता तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात झाली, मग तुम्हाला काय केलं जातं, डॉक्टर सलाईन लावतात, त्याचा प्रोटोकॉल असतो, त्या पद्धतीने तुम्हाला IV फ्लुइड 2-3 दिवस दिले जातात आणि तुमचं डेली हिमॅटोक्रिट ऑब्झर्व केलं जातं। त्याचं ऑब्झर्वेशन करून तुमचं हिमॅटोक्रिट जोपर्यंत नॉर्मल लेवलला येत असेल तोपर्यंत तुम्हाला IV फ्लुइड म्हणजे सलाईन दिलं जातं आणि हिमॅटोक्रिट एकदा सेटल झालं की समजायचं की तुमची रिकव्हरी फेज चालू झाली आहे। आता काही वेळेस आता म्हणजे तुम्हाला समजलं का की आपलं हिमॅटोक्रिट हे 35 ते 45 मध्ये असायला पाहिजे। तुम्हाला डेंग्यू निदान झालंय, प्लेटलेटवर कॉन्सन्ट्रेशन करू नका, हिमॅटोक्रिट किती आहे तुमचं, प्लेटलेट ह्या एकदम शेवटी ड्रॉप व्हायला लागतात। हिमॅटोक्रिट बघा, फ्लुइड लिकेज किती व्हायला लागले ते बघायचे आपल्याला आणि हिमॅटोक्रिट हिमोग्लोबिन बरोबर हिमॅटोक्रिट किती आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे। जसं मी म्हटले की 10 ला 30 तरी कमीत कमी तुमचं हिमॅटोक्रिट पाहिजे, म्हणजे साधारणपणे 35 ते 45 मध्ये तुमचं हिमॅटोक्रिट असेल तर तुमच्या शरीरात व्यवस्थितरित्या पाणी आहे, प्लाझ्मा तुमचा व्यवस्थित आहे, फ्लुइड लिकेज नाही हे असं समजलं जातं। आता हिमॅटोक्रिट नॉर्मल असेल तर चांगलं आहे, वाढलं असेल फ्लुइड देणार आपण, मॅनेज करणार, पेशंट शॉकमध्ये जाणार नाही, कॉम्प्लिकेशन होणार नाही। आता दुसरी एक अशी कंडिशन असते की तुमचं हिमॅटोक्रिट हे अतिशय कमी होतं, जसं मी सांगितलं 10 ला कमीत कमी 30 तरी पाहिजे। जर 10 HB ला जर तुमचं हिमॅटोक्रिट 10-20 असेल तर याचा अर्थ आहे की तुमचं हिमॅटोक्रिट अतिशय कमी झालंय, तुमच्या शरीरामध्ये रक्तस्राव कुठून तरी होतोय, त्यामुळे तुमचं रक्त पण कमी व्हायला लागलंय। तुमच्या ज्या आता मी सांगितलं रक्तवाहिन्यांना तडे गेल्यामुळे प्लाझ्मा वॉटर बाहेर पडलं, आता तुमचं रक्त सुद्धा बाहेर पडतंय, लीक होतंय, म्हणजे तुमचं हिमो कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय। तर अशा वेळेस सलाईन देऊन चालणार आहे का, तर नाही। तर अशा वेळेस अशा पेशंटला पॅक सेल व्हॉल्यूम म्हणजे PCV दिलं जातं, होल ब्लड दिलं जातं, जेणेकरून त्यांचं जे इंट्राव्हॅस्क्युलर लॉस जो झालेला आहे, ब्लड लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी ब्लड दिलं जातं। ही मॅनेजमेंट महत्त्वाची आहे जर खूपच हिमॅटोक्रिट कमी झालं असेल। दुसरं म्हणजे तुमच्या प्लेटलेट कमी व्हायला लागलेल्या असतील तर प्लेटलेट का कमी होतात, कारण पेरिफेरल डिस्ट्रक्शन व्हायला लागतं रक्तवाहिन्यांमध्ये, प्लेटलेट व्यवस्थित काम करत नाही किंवा त्यांचं स्प्लीनमध्ये डिस्ट्रक्शन व्हायला लागतं, त्या म्हणजे युजलेस होतात आणि त्यामुळे तुमचं रक्त पातळ होतं आणि ब्लिडिंग व्हायला लागतं, हे आपण बघितलं। ज्यावेळेस प्लेटलेट कमी होतात त्यावेळेस पेशंटला प्लेटलेट चढवाव्या लागतात। प्लेटलेटचा काउंट तुमचा 20,000पेक्षा कमी असेल, तुम्हाला ENT ब्लीड असेल म्हणजे कानावाटे नाकावाटे रक्तस्राव होत असेल, योनी मार्गातून रक्तस्राव होत असेल, लघवीतून रक्तस्राव होत असेल तर तुम्हाला प्लेटलेट चढवावे लागतात। जर प्लेटलेट 20,000च्या खाली असतील तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या प्लेटलेट चढवल्या जातात। एक आहे रॅन्डम डोनर प्लेटलेट, RDP आपण म्हणतो, इझिली अवेलेबल होतात, कमी म्हणजे त्याचा रेट कमी असो, स्वस्त असतात त्या आणि मिळतात, सगळ्या ब्लड बँकमध्ये त्या अवेलेबल असतात।
त्यामुळे रॅन्डम डोनर प्लेटलेट देतात डॉक्टर तुम्हाला. सकाळी 4, रात्री 4 अकॉर्डिंग टू तुमचं प्लेटलेट किती आहे त्यानुसार त्यात डॉक्टरांच्या ह्याने ठरवल्या जातात. पण रॅन्डम डोनर प्लेटलेट ह्या लवकर तुमच्या RDP वाढवण्यासाठी मदत करत नाही, पण तुमच्या शरीरातील व्हॉल्यूम लॉस किंवा जो प्लाझ्मा लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी आणि प्लेटलेटचं प्रमाण हळूहळू वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतात. आता काही वेळेस सिंगल डोनर प्लेटलेट सुद्धा वापरल्या जातात, ज्या अतिशय कॉस्टली असतात. म्हणजे त्याची किंमत साधारणतः 10 ते 11 हजारापर्यंत असते एका बॅगची. याचा सिंगल डोनर प्लेटलेट म्हणजे काय, एकाच डोनरपासून, एकाच माणसापासून प्लाझ्मा सेपरेट करून, प्लेटलेट सेपरेट करून ह्या प्लेटलेट्स म्हणजे तयार केलेल्या असतात. ही बॅग तयार केलेली असते आणि याच्यामध्ये प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन हे अतिशय चांगल्या प्रकारचं असतं आणि हे पेशंटला दिलं तर त्याच्या प्लेटलेट वाढण्यामध्ये खूप म्हणजे फायदा होतो. म्हणजे दिवसभरातून एखादी जरी तुम्ही सिंगल डोनर प्लेटलेटची बॅग दिली तरी पेशंटला प्लेटलेट वाढण्यासाठी अतिशय फायदा होतो. आता RDP म्हणजे काय, रॅन्डम डोनर प्लेटलेट म्हणजे बऱ्याच डोनरपासून प्लाझ्मा घेऊन त्याच्यामधून प्लेटलेट सेपरेट, प्लाझ्मा सेपरेट करून प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन करून मग त्या बॅग तयार केल्या जातात. जास्त क्वांटिटीमध्ये लागतात. फ्लूइड ओव्हरलोडमध्ये पेशंट जाण्याची शक्यता असते, म्हणून ज्या पेशंटला फ्लूइड रिस्ट्रिक्शन सांगितलं असेल तर अशा पेशंटमध्ये SDP दिलेलं चांगलं आणि प्लेटलेट वाढायला मदत होतात. आता हे झालं हिमॅटोक्रिट कमी झाल्यानंतर आपण ब्लडमध्ये काय काय द्यायला पाहिजे. पॅक्सेल व्हॉल्यूम, PCV, RBC कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे की होल ब्लड आणि तिसरं म्हणजे की प्लेटलेट ट्रान्सफ्युजन जर तुमच्या 20,000च्या पेक्षा प्लेटलेट कमी असतील. आता हिमॅटोक्रिट तुमचं नॉर्मल असेल, खूप नॉर्मल असेल आणि तुम्ही जर सलाईन चालू ठेवलं तर हा पेशंट म्हणजे फ्लूइड ओव्हरलोडमध्ये जाऊ शकतो. त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी, पोटामध्ये पाणी किंवा त्याला दमा वगैरे लागू शकतो. म्हणून आहे ना 2 ते 3 दिवसात पेशंटचं हिमॅटोक्रिट कमी होतं, नॉर्मल होतं आणि पेशंट रिकवर होऊ शकतो. म्हणून फ्लुईडसुद्धा आपल्याला मोजून मापून हिमॅटोक्रिट लेवल बघूनच द्यावं लागतं. म्हणून ह्याची मॅनेजमेंट अगदी सोपी आहे. तुमच्या शरीरातील पाणी व्यवस्थित ठेवणं, तापाचं नियोजन करणं आणि सेकंडरी इन्फेक्शन न होऊ देणं, या गोष्टी जर पाळल्या तर पेशंट कॉम्प्लिकेट होत नाही किंवा त्याची शक्यता फार कमी होते. तर हे झालं महत्त्वाचं की ज्यांना वॉर्निंग साईन आहे अशा लोकांनी काय करायला पाहिजे. पण काही पेशंटमध्ये हिमॅटोक्रिट अतिशय लो होतो, पेशंट शॉकमध्ये जातात, फ्लूइड व्हॉल्यूम त्यांचं कमी होतो, त्यांना BP लो होतं, BP लो झालं किंवा हायपॉक्सिक होतात, म्हणजे त्यांना मशीन लागते, व्हेंटिलेटर लागतं, मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जातात आणि डायलिसिस वगैरे बरेच मग ते क्रिटिकल फेजमध्ये गेल्यानंतर अशा पेशंटला वाचवणं अतिशय अवघड होतं. लिव्हर फेल झालेलं असतं आणि लिव्हरच आपल्या म्हणजे रक्त घट्ट करण्यासाठी जे प्रोथॉम्बिन तयार लिव्हरमधून केलं जातं ते सुद्धा व्यवस्थित तयार होत नाही आणि ब्लिडिंग टेंडन्सी वाढते. पेशंट DIC मध्ये जातो आणि शेवटी पेशंटचा जीव जातो. तर ही अशी आपल्या डेंग्यूची सायकल असते. म्हणून डेंग्यू फीवर झाल्यानंतर तुम्ही बिलकुल त्याच्याकडे म्हणजे खूप हलक्या ह्याने बघू नका. सुरुवातीला तुमचा ताप कमी झाला, खूप आनंद वाटून घेऊ नका. ताप कमी झाल्यानंतर 24 ते 48 तासानंतर जी क्रिटिकल फेज काही पेशंटमध्ये सुरू होते त्याच्यावर तुमचा वॉच असणं, त्याच्यावर तुम्ही ऑब्झर्वेशन ठेवून स्वतःची काळजी जर घेतली, हायड्रेशन मेंटेन केलं, तापाचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. आणि शेवटी तुमचं हिमॅटोक्रिट नॉर्मल झालं, रिकव्हरी फेजमध्ये तुम्ही आला तर तुमचा जो लिथार्जिकपणा, रेस्टलेसनेसपणा, वीकनेस, अशक्तपणा, जी प्राथमिक लक्षणं असतात ती कमी झालेली असतात. ताप तर तुमचा निघून गेलेला असतो आणि हिमॅटोक्रिट नॉर्मल झालेलं असतं. तुमच्या शरीरावर छोटे मोठे पेटिचियल रॅश, दाणे दाणे आलेले असतात, त्याने घाबरून जायचं नाही. ते रिकव्हरी साईन आहे. तुम्ही स्टेबल झालेले आहात तरी तुम्ही घरात विश्रांती करावी आणि भविष्यात आपल्याला हा डेंग्यूसारखा आजार होऊ नये किंवा इतरांना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. तर काय प्रोटेक्शन करायला हवे डेंग्यू फीवरमध्ये, एक तर फुल स्लीवचे, फुल भाई असलेले कपडे घातले पाहिजेत या सीझनमध्ये. दुसरं म्हणजे की पूर्ण कवर करून तुम्ही राहणं गरजेचं आहे. सॉक्स, मोजे तुम्ही घालू शकता. दुसरं म्हणजे की रात्री झोपताना मॉस्किटो कॉईल किंवा जे अँटी मॉस्किटो क्रीम्स असतात, जे स्प्रे असतात ते तुम्ही वापरले पाहिजेत किंवा जे जेल असतात ते तुम्ही वापरू शकता. रेपिलंट क्रीम आहेत त्या वापरू शकता आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे याच्यावर बचाव हाच आहे की मच्छरांपासून किंवा जे डास असतात, जे मॉस्किटो आहे, टायगर मॉस्किटो स्पेशली जे दिवसा चावतात, अशा मॉस्किटोपासून आपल्याला म्हणजे दूर राहायचं आहे, त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे. तर त्यासाठी काय कराल तुम्ही, तुमच्या घरामध्ये स्वच्छता असायला पाहिजे,
तुमच्या घरातील कानेकोपरे स्वच्छ असले पाहिजेत. तुम्ही ज्या तुमच्या घरामध्ये रिकामी भांडी किंवा भरलेली भांडी असतात, पडलेले टायर असतात, कुंड्या असतात ज्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं, तर अशा पाण्यामध्ये हे मॉस्किटो जे ही एडिस इजिप्ती नावाची जी मॉस्किटो आहे, डास आहे, अशी अंडी घालत असते आणि या अंड्यांचा तिथे सुळसुळाट होतो जर स्वच्छ पाण्यामध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये. तर या अंड्यांना किंवा ह्या लार्वांना जर नष्ट करायचं असेल तर तुम्हाला वारंवार 4 ते 5 दिवसांनी हे पाणी चेंज करायला हवेत. तुमची जी उघडी भांडी आहेत जिथे पाणी साचलेलं असतं, म्हणजे तुमचे टायर म्हणा, कुंड्या म्हणा किंवा ज्या बादल्या असतात, बकेट, त्या भरलेल्या असेल तर त्या तुम्ही पालत्या करून ठेवाव्यात किंवा ड्राय करून ठेवाव्यात किंवा पाणी सतत आठवड्याला चेंज करावं. घरात स्वच्छता ठेवावी, मॉस्किटो नेट वापरावे, अँटी मॉस्किटो क्रीम वापराव्यात, जेणेकरून तुम्हाला मॉस्किटोच चावणार नाही, म्हणजे डासच चावला नाही तर एवढं काही प्रकरण होणार नाही. म्हणूनच जाता जाता सांगायचं आहे की काळजी घ्या आणि स्वस्थ राहा, आनंदी राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ सविस्तर आपण मलेरियावर बनवू.